नमस्ते, मी रेखा. माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आज मी बनवणार आहे बघा गव्हाच्या पिठाचा नाश्ता. त्याची चव एकदम एकदम पास्त्यासारखी लागणार आहे खाताना. तर तिथे पीठ मळून घेतले मी गव्हाचं. चला तर मग बनवूया. हे बघा चपाती लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं मस्त, ना जाड ना पातळ. आता मी लाटून घेते चांगलं. हे बघा असं मी पोळी लाटून घेतली बघा, ना जाड ना पातळ. आता याला मी साईड करून असं कट करून घेणार आहे. इकडून पण आपल्याला अशी चौकोनी बनवायची पोळी आणि काढून घ्यायचे. आता याला मी असं कट करून घेते. हे बघा आता असं कट करून घेतलं. आता इथून कट करून घेते मी. हे बघा असं मी बनवून घेतले. आता याला जसं तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन द्या तुम्ही. याला मी असं पण करू शकते आणि असं दुमटून इकडून पण आपण याला असं करू शकतो. हे बघा तर मी याला फक्त असंच करून घेणार आहे. असंच करून घेणार आहे बघा. आणि इकडं असं दुमटून घ्यायचं. आता मी सगळं असंच करून घेणार आहे. हे बघा आता मी पहिलं असं केलं होतं. आता इकडून पण आपल्याला याला असं दुमटून घेते असं आणि इकडून असं. हे बघा जसं आपल्याला पाहिजे डिझाईन आपण बनवू शकतो. आता मी अर्धे तसे ना अर्धे असे बनवून घेते. असं बनवून घेतलेत मी. अर्धे असे बनवलेत आणि अर्धे असे जसं आपल्याला वाटलं तसं आपण डिझाईन देऊ शकतो. आता ह्यांना मी गरम पाण्यात टाकणार आहे, जसं आपण पास्ता कसं बनवतो तसंच. आता इथं बघा कढईत मी गरम पाणी करायला ठेवले. आता याच्यात टाकणार आहे तेल आणि आता याच्यात टाकायचं आपल्याला मीठ टाकून आता आपल्याला हे याच्यामध्ये शिजवून घ्यायचंय. जसं आपण पास्ता कसं 1-2 मिनिटासाठी शिजवून घेतो तसंच. पहिले मी सगळं मिक्स करून घेते. हे बघा आता याच्यामध्ये मी टाकणार आहे सगळे आणि आपल्याला याला 1 मिनिट नाही तर 2 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचंय. सगळं टाकणार आहे मी आता याच्यात. हे बघा याला मी पाण्यामध्ये उकळून घेतलंय बघा, जसंची तसंच आहे. आता याला मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे. हे बघा एकदम मस्त असं शिजवून घेतलंय मी. आता काढून घेते चाळणीमध्ये. आता हे बघा हे पाणी आपल्याला असं ठेवायचं आहे आणि आपल्याला नंतर कामात येणार आहे पाणी. आता याला साईडला ठेवते मी. आता इथं बघा मी कढई ठेवली आहे. याच्यात टाकणार आहे मी तेल. अजून थोडंसं टाकते. तेल गरम होऊ देऊ चांगलं. आता याच्यात बघा मी टाकणार आहे जिरे मोहरे तडतडले की इथे मी बारीक चिरून घेतलाय कांदा पण आपल्याला याच्यात टाकायचा आहे. कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा असा हलकासा परतून घेतला का याच्यात मी टाकणार आहे आता अद्रक, हिरवी मिरच्या आणि लसूण हे ठेचून घेतले मी असं चांगलं मिक्सरमध्ये म्हणजे वाटून घेतलंय. तुमच्याकडे असं कधी जास्त चपात्यांचं पीठ उरलं का तुम्ही हा नाश्ता बनवून खाऊ शकता. आता याला पण आपण परतून घेऊ चांगलं. आता बघा हे परतून घेतलंय मी. आता इथं बारीक चिरून टमाटे घेतलेत, हे पण टाकूया इथं. टमाटे बी आपल्याला चांगले परतून घ्यायचे. आता त्याच्यात मी टाकणार आहे बघा टमाटे लवकर मग म्हणून मीठ थोडंसं मीठ टाकणार आहे. आपण ते पाणी टाकणार आहे, पाण्यात पण मीठ टाकलं होतं. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा कांदे टमाटे बी असे मऊ करून घेतलेत चांगले मस्त तेलामध्ये. आणि इथं बघा मी गरम मसाला, धनिया पावडर, लाल मिरची आणि हळद घेतली आहे. हे पण आता आपण टाकून परतून घेऊ मसाल्यामध्ये. आता याच्यात बघा मी मसाला जळावा नाही म्हणून ते मी पाणी ठेवलं होतं वरून, ते आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला. आणि हा मसाला आपल्याला चांगला असा मऊसच शिजवून घ्यायचा आहे. हे बघा मसाले बी चांगले असे मी मऊ करून घेतलेत बघा पाणी टाकून. आणि इथे मी गाजर घेतले असं बारीक चिरून आणि शिमला मिरची घेतली 1 चिरून अशी बारीक. हे पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे आता. हे बघा आता हे बी आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आपल्याला या भाज्या हलक्याशा अशा मऊ करून घ्यायच्यात म्हणून याच्यात बी आपल्याला तेच पाणी टाकायचं आहे जे आपण दवा शिजवून घेतलं होतं आपल्या गव्हाच्या पिठाचं. आता याच्यात मी परत तेच पाणी टाकते बघा. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं. आता झाकण ठेवून मी याला शिजवून घेणार आहे बघा. झाकण ठेवून मी अशा भाज्या चांगल्या असं शिजवून घेतली बघा. शिमला मिरची आणि गाजर हे बघा तर मऊसूर करून घेतलं, जास्त नाही थोडंसंच केलं आहे. आता याच्यात मला परत ते पाणी टाकायचं आहे आणि मग आपल्याला हे टाकायचं आहे त्याच्यात. आता हे मिक्स करून घेते चांगलं. आणि ह्याच्यामध्ये बघा मी आता हे घेतलंय तिथं अख्खी लाल मिरची अशी मिक्सरला फिरवून घेतली आणि पास्ता मसाला घेतलाय हे पण टाकते. आता हे बी मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं. आणि आता हे याच्यात टाकून घेते आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला आता हे मिक्स करून घेतलं का त्याला झाकण लावून चांगलं असं थोडंसं शिजवून घेऊ बस. हे बघा आता झाकण उघडून बघायचं याला. हे बघा किती मस्त झालं आपलं, आहे का नाही पास्त्यासारखं. आता याच्यावर टाकायचं बघा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर
आणि मिक्स करून घ्यायचं आणि गॅस करायचा बंद. बघा किती मस्त बनवून तयार झाली आपली रेसिपी. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करत जावा चॅनलला. हाय का नाही चटपटा गव्हाच्या पिठाचा नाश्ता एकदम पास्त्यासारखा टेस्ट एकदम मस्त आहे.